दिवाळीचा सण म्हटला तर अनेक लहान मुलं असतील, चिमुकले असते, त्यांचं लक्ष असतं तो छत्रपती शिवाजी महाराज यांनी बनवलेले किल्ल्यांवर आणि तोच किल्ले दरवर्षी अनेक चिमुकले असतात ते बनवत असतात. असाच काहीसा किल्ला जर आपण बघितला ठाण्यातील किसन नगर क्रमांक 2 बाल उद्यान मुलांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जावर जो इतिहास आहे तो सांगणारा या ठिकाणी किल्ला आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसंच या ठिकाणी जर आपण बघितलं विशालगड आहे, विशालगड नंतर पावनखिंड आणि पन्हाळा गडवरून छत्रपती शिवाजी महाराज हे त्या ठिकाणी निघाले होते आणि त्यानंतर विशालगड पन्हाळागडमध्ये तब्बल 21 तास जी लढाई सुरू होती तो देखील या ठिकाणी जे बाजीप्रभू होते त्यांचा या ठिकाणी बलिदान आणि छत्रपती शिवाजी महाराजांना विशालगड कसा ताब्यात घेण्यात आला होता त्या सगळं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. छत्रपतींचा जो इतिहास आहे तो या मुलांनी साकारलेला तब्बल 10 दिवस त्यांना हा किल्ला बनवण्यात लागला होता. अनेक सहकारी त्याच्यासोबत होते. तब्बल 15 जणां जे चिमुकले होते ते ह्या ठिकाणी होते आणि आपण जर बोलले हीच ती मुलं आहेत कारण की बघायला गेलो तर कॉलेजमध्ये जाणारी मुलं आहेत मात्र त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर सादर केलेला संपूर्ण इतिहास पाहण्यासाठी आता नागरिकांची देखील मोठी गर्दी होते. काय संकल्पना होती ते आपण जाणून कारण की महाराजांचा संपूर्ण इतिहास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. काय सांगेल किती दिवस लागले आणि ही संकल्पना का आली कारण की आपण जर बघितलं छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं किल्ले बनवणं म्हणजे दरवर्षी दिवाळीमध्ये तुम्ही अनेक या ठिकाणी उपक्रम साजरत असतात मात्र ह्या वर्षी ही संकल्पना का असतात? गेले बालउद्यान रहिवासी संघ गेले 10 वर्षापासून किल्ल्याची जी परंपरा आहे ती पुढे करत आहे. यावर्षी प्रत्येकाला काहीतरी वाटलं की नवीन काहीतरी करू, येणाऱ्या लोकांना दाखवू. जसं आजकाल चित्रपट निघत आहेत पावनखिंड, फतेह शिकस्त, छावा जसं काय निघालं तसं आपण काहीतरी नवीन दाखवू ज्यांनी बघितलं नाही किंवा किल्ल्यामधून कसं दाखवता येईल. तो आमचा छोटासा प्रयत्न आहे. पहिलंच वर्ष हे आमचं आणि कोणालाच काही वाटलं नव्हतं कसं होईल काय होईल पण गेले 10 दिवस 15 दिवस पोरांनी रात्र दिवस रात्र मेहनत करून लाईटमध्ये जसं की यश आहे, वेदांत आहे, साहिल आहे, प्रत्येक पोरांनी प्रत्येकाचं डोकं लावून तसेच आमची मोठी पिढी आहे, मंडळाचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहे, प्रत्येकाने आम्हाला मार्गदर्शक केलं आहे. तसेच आजूबाजूचे लोक जे आहेत सहकारी येते त्यांनी पण आम्हाला सांगितलं असं असं करा. त्या हिशोबाने आम्ही करत हा जो सक्सेसफुल प्लॅन होता तो झालेला आहे. तरीच नक्कीच पुढच्या वर्षी अजून नवीन काहीतरी बघायला भेटेल. असंच आम्ही लाईव्ह शो लोकांपर्यंत पोचवू, युवकांपर्यंत पोचवू आणि महाराजांची जी परंपरा आहे, महाराजांनी जे किल्ले जिंकले तेच आम्ही दाखवत राहू. काय सांगेल कारण की आपण जर बघितलं सगळं महाराजांचा इतिहास आहे, नागरिकांची देखील मोठी गर्दी होते कारण की अर्थातच तुम्ही असं सुंदर किल्ले बनवले आहेत आणि संपूर्ण महाराजांनी जे किल्ले घेतलेले आहेत त्या संदर्भात संपूर्ण इतिहास तुम्ही सांगण्यात आला. संपूर्ण किल्ल्याचा इतिहास ना. पन्हाळा हा किल्ला प्रथमतः राजा भोज यांनी बांधला होता 11व्या ते 12व्या शतकात. त्यानंतर हा किल्ला आदिलशाहीकडे आला. त्यावेळेस या किल्ल्याचे नाव शहाबानी दुर्ग असे होते. 1660 महाराजांनी हा किल्ला जिंकला. अफजलखानाच्या वधाच्या 14 दिवसानंतर हा किल्ला महाराजांनी जिंकला. त्यावेळी या किल्ल्याचे नाव पन्हाळा असा ठेवण्यात आले. बिजापूर पन्हाळापासून थोड्याच अंतरावर आहे. तिथून आदिलशहाने त्याच्या फौजेला पन्हाळागडाला वेढा करायला पाठवला आणि तिथून महाराजांनी सुटका करून विशालगड जवळ करायचं असे ठरवले आणि त्याच्यानंतर महाराजांनी परत 1673 हा किल्ला जिंकला. तो कायमचा मग स्वराज्यातच राहिला आणि हा किल्ला तार राणींच्या काळात स्वराज्याची राजधानी देखील होता. आपण जर बघितलं हाच विशालगड आहे, पन्हाळागड आहे आणि पावनखिंड ज्या ठिकाणी संपूर्ण जर ही लढाई सुरू होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गड किल्ले जिंकले आहेत आणि त्याचा संपूर्ण इतिहास सांगण्याचा प्रयत्न ह्या चिमुकल्यांनी केला आहे कारण की शाळा शिकण्याचं त्यांचं वय मात्र अतिशय सुंदर असा हा किल्ला यांनी बनवला आणि हा संपूर्ण इतिहास पाहण्यासाठी आता नागरिकांची मोठी गर्दी बाल उद्यानमध्ये होत आहे. कॅमेरामन योगेश सावंतसह मयुराज जाधव, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.